हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. त्याचबरोबर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची पूजा मला आज काही करायची नाही, कारण की अजून 2-3 दिवस आम्हाला जो विटाळ आहे तो असणार आहे. सो अजून 2-3 दिवस आम्हाला काही पूजा वगैरे करायची नाही. कालचा व्हिडिओ मी जिथनं एंड केलेला त्याच जागेपासून मी आज सकाळीच येथे व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी किचनची रोजची संध्याकाळची क्लिनिंग कशी करते, काय करते ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं होतं. तर आता पहाटे उठलेले होते, तनिष्काचा टिफिन वगैरे गेला, ती स्कूलमध्ये गेली. माझं 5 वाजेची वर्कआउटची बॅच झाली. मी 5 वाजेची वर्कआउटची बॅच केली आणि यांनी जे ती 6 वाजेची वर्कआउट ते स्टार्ट केलेलं आहे. यांचं वर्कआउट आता स्टार्ट झालेलं आहे. तर हे वर्कआउट करते आणि मी माझी आंघोळ वगैरे करून बाहेर आलेली होते. अजून मी माझं जे सकाळचं मॉर्निंगचं स्किन केअर असतं ना ते सुद्धा केलं नाही. त्या अगोदरच मी कॅमेरा लगेच उचलला आणि व्हिडिओ स्टार्ट करून दिला. म्हटलं व्हिडिओला अगोदर सुरुवात करून द्यायची. एकदा सकाळी व्हिडिओ स्टार्ट होऊन गेला ना की दिवसभर मग बरोबर सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या आपण रेकॉर्ड करत चालतो आणि व्हिडिओचा एंडही बरोबर मग संध्याकाळपर्यंत होऊन जातो. तर आज आहे गुरुवारचा आठवडी बाजार आमच्या इथे असतो. सो मी बघेल ते मला शेअर करता आलं तर, शक्य झालं तर शेअर करेल, नाहीतर मग आजचं मॉर्निंगचं एनर्जेटिक असं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळे उठलेले होते, मुलं उठलेले होते. शौर्य जे तो त्याचा अभ्यास करत होता, त्याचा अभ्यास राहिलेला होता आणि बऱ्यापैकी माझ्या 3ही मुलांना जे ते पहाटे अभ्यास करण्याची सवय आहे. सो ते पहाटे उठत असतात. अनुष्का आणि तनिष्का तर रेग्युलरली पहाटे 3 वाजता उठता आणि संध्याकाळी लवकर झोपत असतात. तर मी व्लॉग स्टार्ट करून दिला आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर जे ना मी कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा, मी तांब्याच्या हंड्यामध्ये, तांब्याचा जो छोटा कलश आहे ना त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं, त्यामध्ये चांदीचा कॉईन टाकलेला असतो. तर त्या तांब्याच्या कलशामधलं पाणी जे ते मी सकाळी सगळ्यांनाच देत असते. तर मी सुद्धा ते पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास भरून. आणि आजचं देवपूजा नाही आहे तर मी लगेच काय करते, एवढ्या 8-10 दिवसापासून माझी आंघोळ वगैरे झाली की लगेचच यांचे दर्शन घेत असते. मी रोज देते सकाळी मिस्टरांचे पाया पडत असते. तर ही एक सवय मी स्वतःला लावलेली आहे. तर त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर माझं पाणी मी छान बसून सिप करून फिनिश केलं आणि त्यानंतर आता पुन्हा इथे आलेले किचनमध्ये. तर आज ना मी सकाळी ब्लॅक कॉफी नाही घेतली होती, तनिष्काने कॉफी नाही घेतली, मग मी पण नाही घेतली. आणि अनुष्का जी ती आज उठली नव्हती, कारण तिला अजून थोडं बरं वाटत नाही, सर्दी आहे. सो मग तिला काय म्हटलं की तू थोडंसं झोपली तरच तुला सर्दीला बरं वाटेल. तर ती झोपलेली होती आणि त्यामुळे मग आम्ही एकानेही कॉफी घेतली नाही. तर मी तिला आज टिफिनला देते उपमा बनवून दिलेला होता. तिचा टिफिन वगैरे पॅक करून ती 5:30ला आपली निघून गेलेली होती. तिचे पप्पा तिला सोडवायला जातात. तर आता म्हटलं ह्या दोघांच्या टिफिनला जे ते पोळी भाजी द्यायला लागेल, कारण की अनुष्का आज स्कूलला गेल्यानंतर ती डायरेक्टली 6 वाजता येईल आणि शौर्य जे ते 3 वाजता येईल. तर यांना पोळी भाजी देणं गरजेचं होतं. तर मी काल आईंनी जे ती मस्त अशी ताजी हरभऱ्याची भाजी जी ती आणून दिलेली होती, त्यांच्या हातानेच छान अशी ती निसून साफ वगैरे करून दिली. मी फक्त 2-3 वेळेस ती छान अशी झटकून घेतली आणि मी ही भाजी जी ती न धुता कधीच करत नाही. तर एकदा एका पाण्याने मी ती धुवून घेणार आहे, कारण खूप सारी धूळ असते त्या भाजीवर. त्याचबरोबर त्या औषधं वगैरे खूप मारलेले असतात ह्या भाज्यांवरती. तर मी एकदा ती एका पाण्याने धुवून घेणार आहे. तर भाजी जी ती झटकून वगैरे पुन्हा घेतली मी आणि ती धुवायला घेणार आहे. त्या अगोदर म्हटलं चला कॅटल ऑन करून दिली आणि कॅटलमधलं पाणी गरम झाल्यावर मी आता माझ्यासाठी ब्लॅक कॉफी करत आहे. तर ब्लॅक कॉफी घ्यायला सुद्धा आज मला वेळ मिळणार नाही, बसून घेता नाही येणार. मी आता स्वयंपाक करता जे ते ब्लॅक कॉफी घेणार आहे. तर बाकीची जी ती स्वयंपाकाची तयारी मी अगोदरच करून ठेवलेली असते. सो मला एवढं म्हणजे सकाळी जास्त त्रास नाही होत. तर मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे ना, तर त्यासाठीचा मसाला काढून घेतलेला आहे. म्हणजे 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, कमी तिखटाच्या आहे त्या, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. आणि हरभऱ्याची भाजी धुवून घेतली आणि ती एका चाळणीमध्ये त्यातलं पाणी पूर्ण निचरायला ठेवलेली आहे. त्यानंतर इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. हे गावठी गाईचं दूध आहे, ऑर्गॅनिक दूध आहे. हे बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे. तर फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी, हे उकळवलेलं नाही आहे, डायरेक्टली मी ते दूध जे ते घेतलेलं आहे. म्हणजे आपण ह्या दुधापासून जर खीर बनवली ना तर आपल्याला कुठलंही वरून जे ते क्रीम किंवा
अदर असं काही साय वगैरे मिक्स करण्याची गरज पडत नाही, कारण हे प्रॉपर फुल फॅट अगोदरच दूध आहे. तर हे दूध मी तापायला ठेवलेले. या दुधापासून मी साबुदाण्याची खीर बनवणार आहे आणि हरभऱ्याची भाजी आणि चपात्या. तर मी ते आणि हां, मुलांना ब्रेकफास्टसाठी मी रात्री जे ते डाळ भात बनवलेला होता. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी ते सांगितलेले. तर ते उरलेलं होतं, शौर्यने सुद्धा जेवण केलं नाही. सो मग डाळ भात जे ते मी आता मुलांना दाल खिचडा बनवून देणार आहे. तर त्यासाठीच मी इकडे दूध जे ते गरम करायला ठेवलेलं आहे. त्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात खीर बनवणार आहोत त्यापासून, आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे दाल खिचडा बनवण्यासाठी. आणि इकडे यांचा एवढा आरडाओरडा चालू होता. तर बघा, सकाळी सकाळी या दोघांची मस्ती चालू आहे आणि अजिबात एकमेकासंग जमत नाही. सारखे त्यांच्या मस्ती चालू असते, त्याच्या पप्पाची आणि त्याची. तर ते तिकडं मस्ती करत होते. म्हटलं थांबा, तुम्ही ऐकत नाही ना, तर तुम्हाला मी कॅमेऱ्यात कॅप्चर करते, म्हणजे तुम्हाला सगळे हसले की तुम्हाला कळेल. सो लगेच त्यांची ती मस्ती तिथे थांबली. त्यानंतर मी इकडे पुन्हा माझं किचनमध्ये काम करायला आलेली आहे. आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये जिरे मोहरी फुलून घ्यायचे आणि आलं लसूणची हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट जी ती मी अर्धा चमचा घातलेली, हिंग घातलेले आणि बस डाळ उरलेली होती ना, ती डाळ त्यात घालून घेतली. त्यानंतर भात घातला आणि चवीनुसार मीठ घातलं आणि कोथिंबीर घालायची आणि बस याला छान अशी दणकून उकळी येऊन द्यायची. आणि एकदम टेस्टी आणि सोप्या पद्धतीने आपली ही रात्रीच्या शिळ्या डाळ आणि भातापासून दाल खिचडा बनवून रेडी झालेला आहे. तर यात मी कोथिंबीर घालणार आहे. तर कोथिंबीर अगोदर कट करून ठेवलेली नव्हती. ही कोथिंबीर आता मी काढून घेतली, धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि ती कट करून यात घालणार आहे. आणि हे छान असं 5 ते 7 मिनिटं आपण शिजून देणार आहोत, म्हणजे आपली ही दाल खिचडी बनवून रेडी होईल. मुलांचं आवरलं की एक करून देते, आपला ब्रेकफास्ट करून जातील. तर अनुष्का जे ती सकाळी, शौर्य आणि अनुष्का ब्रेकफास्ट करून जाता, कारण की त्यांची जी लंच ब्रेक आहे ती 12:30 वाजता असते. तर भरपूर वेळ जातो मध्ये, त्यामुळे मी त्यांना ब्रेकफास्ट करूनच पाठवत असते. त्यानंतर दुधाला उकळी आली होती, त्यामध्ये मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घातला. आता एक साईड तिथे कमी गॅसवरती साबुदाणा त्या दुधामध्ये शिजत राहील आणि ते दूधही आटलं जाईल आणि आपली मस्त अशी क्रीमी आणि घट्ट अशी साबुदाण्याची खीर बनवून रेडी होईल. पुढे मी त्याची प्रोसेसही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी अगदी थोडीशी वेगळ्या पद्धतीने खीर बनवते, ती तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यानंतर जेवढे भांडे जमलेले होते ते लगेचच सवयीप्रमाणे घासून टाकणार आहे. तर ही सवय ठेवली ना, तर खरं सांगते, आता काल मला व्हिडिओ बनवायचा होता, त्यामुळे मी जे छोटे छोटे भांडे निघत राहतात ना, ते घासले नव्हते. पण तसं केलं ना तर खूप बर्डन येतो, खूप जास्त भांडे होऊन जातात, खूप राहाडा होऊन जातो. तर तसं न करता आपण हळूहळू जेवढे भांडे निघाल ना तेवढे घासत राहिलं ना, तर अजिबात आपल्या किचनमध्ये राहाडा पण नाही होत आणि आपलं कामही खूप पटापट होतं आणि राहाडा अजिबात दिसत नाही, आपला मूड फ्रेश राहतो. तर ते भांडे घासून घेतले. त्यानंतर जी दुधाची खीर आपण शिजायला ठेवलेली होती, साबुदाण्याची खीर, त्यामध्ये मी वेलची पूड घालून घेतलेली 1 चमचा आणि ते आता उकळायला भात शिजला होता. तर भाताचं पातेलं, कढाई तिकडं ठेवलेली आहे, दुधाचं पातेलं इकडं ठेवलेलं आहे, म्हणजे ते वरती वगैरे जायला लागलं तर माझ्या हाताशी राहील. आणि त्यानंतर आता मी इथे पीठ मळायला घेतलेलं आहे. तर पीठ संपलेलं होतं सगळं, थोडंसं होतं, पूर्ण मी पीठ संपून नाही देत. तर मिस्टरांनी जे ते सकाळी सकाळी पिठाची गिरणी चालू करून दिलेली होती. माझ्याकडे पिठाची गिरणीसुद्धा आहे, पीठसुद्धा दळायला मला बाहेर काही जायला लागत नाही. तर पीठ थोडंसं त्यांनी दळून आणलं होतं, तर ते लगेचच मी जे ते फ्रूट प्रोसेसरमध्ये डायरेक्टली टाकून घेतलं, कारण की मला आता पीठ मळायचंच होतं. तर मी पीठ मळायला घेतलेलं आहे आणि फ्रूट प्रोसेसरमध्येच मी पीठ मळत असते, कारण की मी डावखऱ्या हाताने काम करते आणि डाव्या हाताचे अंगठ्याजवळ माझी सर्जरी झालेली, तर मला जास्त प्रेशर देऊन काही कामं करता नाही येत त्या हाताने. आणि पीठ मळायला किंवा लाडू बांधायला किंवा त्याच्याने काही प्रेशरचं काम करायचं म्हटलं ना त्या हाताने, तर माझा हात दुखायला लागतो, मग माझी बाकीचे कामंसुद्धा बंद होतात. त्यामुळे मग मी शक्यतो पीठ जे ते फ्रूट प्रोसेसरमध्येच मळत असते. तर पीठ घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि बस आपल्याला फ्रूट प्रोसेसरमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे. डिटेल मी याची सेपरेट एक व्हिडिओ बनवलेली आहे, शॉर्ट व्हिडिओ, त्यामध्ये तुम्ही बघू शकता मी पीठ कसं मळत असते. आणि माझा ते एक रेशो ठरलेला असतो, जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्धं आपण पाणी यूज करायचं आणि अर्धं पण नाही यूज करायचं. नंतर जर थोडं राहिलेलं पाणी असतं अर्धं पाणी घ्यायचं आणि थोडं राहिलेलं पाणी ना नंतरचं ते हळूहळू करून टाकायचं, म्हणजे पीठ आपलं पातळ होत नाही. तर पीठ माझं आता इथे बघा मळत आलेलं होतं, तर मला ते आता चांगलं तिंबून घ्यायचं होतं. तर त्याकरता मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल टाकल्याने काय होतं, पीठ छान असं चिक्कन होतं ना, तर ते पूर्ण त्या डब्यामध्ये त्या फ्रूट प्रोसेसरचा हा जो
काय बोलतं जार आहे ना, यामध्ये छान असं फिरलं जातं आणि मस्त तिंबलं जातं. तर आपल्याला तिंबून घेण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि मस्त असं पीठ आपलं गरम न होता फ्रूट प्रोसेसरमध्ये सुद्धा पीठ मळलं जातं. आपण मिक्सर वगैरेमध्ये बघा, आपण बऱ्याचशा ट्रिक बघितलेल्या असेल यूट्यूबवर की मिक्सरमध्ये पण पीठ मळलं जातं, पण मिक्सरमध्ये जे पीठ मळलं जातं ना ते गरम होतं आणि फ्रूट प्रोसेसरमध्ये आपण हे पीठ मळतो ना, हे जे ना जसं आपण स्टँड मिक्सरमध्ये पीठ मळून होतं ना आपलं गरम न होता, त्याच पद्धतीने मळलं जातं. तर हे फ्रूट प्रोसेसर हे एक खूप छान असं ऑप्शन आहे ज्यांना पीठ मळायचा कंटाळा वगैरे येत असेल किंवा माझ्यासारखं काही अडचण असेल तर त्यांच्यासाठी. तर पीठ मळून घेतलेलं आहे, त्याला पुन्हा थोडंसं तेल लावून त्याचा एक छान असा गोळा करून घेईल आणि त्यानंतर मी जे फ्रूट प्रोसेसरचे भांडे आहे ना ते लगेचच क्लीन करून घेईल आणि फ्रूट प्रोसेसरसुद्धा मी पुसून आणि पुन्हा आपापल्या जागेवर ठेवून देईल. आणि मल्टीटास्किंग माझे चालूच आहे की खिरीकडेही लक्ष देते, पीठही मळून घेतलं, मला फ्रूट प्रोसेसरही पुसून ठेवायचे आणि फ्रूट प्रोसेसरचे जे भांडे आहेत ना तेही घासून पुसून आणि पुन्हा त्याचं अटॅचमेंट ते आहे ते त्याला लावून ठेवायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशी मला पुन्हा या सगळ्या वस्तू जे ते आपापल्या जागेवर मिळतात आणि माझी धावपळ होत नाही आणि एकदम असं हॉचपॉच होऊन नाही जात, सगळे कामं कशी अशी स्मूथली चालू राहतात. तर माझं रुटीन खूप ठरलेलं आहे आणि ज्यानुसार मी माझ्या डोक्यात रुटीन माझं ठरवलेलं असतं ना ते 90% मी जे ते पूर्ण माझ्या कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करत असते. 10% जे ते होत नाही त्याला काही नैसर्गिक कारणं असतात त्यामुळे, नाहीतर बऱ्यापैकी मी जे ते माझ्याकडनं माझा द बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असते. तर हे बघा, आता मी भांडे सगळे क्लीन करून घेतले, पुसून आणि लगेचच ते आपापल्या जागेवर जाऊन देईल. तर या पद्धतीने माझी सगळे कामं जे ते आपल्या ओघाने चालू असतात. म्हणजे मी कुठेही असं नंतर करू, आत्ता नाही करायचं असं होऊन नाही देत. त्यानंतर बघा, आता साबुदाणा छान असा शिजला होता, यामध्ये मी आता ही खीर आहे ना तर ही मी आता बनवून घेणार आहे. तर खिरीमध्ये मी ब्राऊन शुगर घालून घेतलेली चवीनुसार आणि एक 5 मिनटं ती आपल्याला उकळून द्यायची आणि त्यानंतर खिरीचं पातेलं जे ते उतरून ठेवायचे. फोडणी पात्र घेतलेलं आहे, फोडणी पात्रामध्ये 1 टेबलस्पून तूप घातलेले. या तुपामध्ये मी मिक्स ड्रायफ्रूट घेणार आहे, ज्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आहे. तुम्ही चारोळीसुद्धा घेऊ शकता. चारोळी माझ्या घरामध्ये बऱ्यापैकी आवडत नाही कोणाला, त्यामुळे मी घेतलेली नाही. आणि हे ड्रायफ्रूट जे ते आपल्याला तुपावरती छान असे परतून घ्यायचे आणि ही कडकडीत फोडणी अशी आपल्याला खिरीवर घालून घ्यायची. तर या पद्धतीने नक्की एकदा जे ते साबुदाणा खीर बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली, काय वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायलाही विसरू नका. खूप छान आणि टेस्टी लागते, चव थोडीशी त्याची अजून एनहॅन्स होती आणि खीर मस्त लागते साबुदाणा खीर. तर मी या पद्धतीने साबुदाणा खीर जी ती बनवत असते. अजून एक वेगळा प्रकारसुद्धा आहे साबुदाणा खीर बनवण्याचा, तोही मी नक्की तुमच्यासोबत एखाद्या व्हिडिओमध्ये जे ते शेअर करेल. तर इथे हे बनवून झालेलं आहे, ड्रायफ्रूट छान असे तळून झाले, ते आता खिरीमध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा 1 मिनिटभर खीर उकळून घ्यायची कमी गॅसवरच आणि बस आपली साबुदाणा खीर बनवून रेडी झालेली. तर सकाळी ब्रेकफास्टला मुलांना साबुदाणा खीर विथ दाल खिचडा हे दोन्ही बनवलेले होते, पण मुलांनी जे ते सकाळी एवढं जात नाही आणि टेन्शन असतं जाण्या येण्याचं, तर त्यांनी थोडं खाल्लं, बाकीचं उरलेलं मी काढून ठेवलेले. त्यानंतर आता टिफिनसाठी मी भाजी बनवणार आहे. तर अर्धा चमचा जिरे, 10-12 हिरव्या मिरच्या आणि 20-25 लसणाच्या पाकळ्या ह्या मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी याची आपल्याला कोर्स अशी पेस्ट बनवून घ्यायची. म्हणजे जास्त पेस्टही बनवायची नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आणि बस. आता आपण आपल्याला या व्यतिरिक्त आता काहीही मसाले ह्या भाजीला घालायचे नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून रेडी होते आणि खूप चविष्ट अशी भाजी बनवून रेडी होते. तर हा मसाला बनवून घेतला. त्यानंतर भाजी मी धुतलेली होतीच, ती आता साईडला ठेवली आणि कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तेल घातलेले 2 ते 3 टेबलस्पून. ह्या भाजीला तेल जास्त जातं, तर त्यामुळे मी जास्तीचं तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं, त्यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. मसाला 2 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला धुतलेली हरभऱ्याची भाजी घालून घ्यायची आणि ती भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची. या मसाल्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालायचे आणि भाजी जी ती आपल्याला 10-12 मिनटं जे ते छान अशी शिजवून घ्यायची. भाजी शिजली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचे कूट जो आहे तो घालायचा आहे आणि पुन्हा 2 मिनटं भाजी शिजवून घ्यायची.
तर मैत्रिणींनो, इथे मी जी हरभऱ्याची भाजी आहे ना ती अर्धी शिजून घेतली आणि त्यानंतर यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर अर्धी शिजून घ्यायची भाजी आणि त्यानंतर मीठ घालायचे, म्हणजे आपल्याला यात मीठ किती वापरायचं किती घालायचं याचं जजमेंट येतं. नाहीतर आपल्याकडून एकतर मीठ जास्त होतं किंवा मग कमी होतं. त्याकरता आपल्याला अर्धी भाजी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर यात मीठ घालायचे आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, पुन्हा थोडीशी शिजून द्यायची आणि बस आपली मस्त अशी ही हरभऱ्याची भाजी बनवून रेडी झालेली. अगदी गावरान पद्धतीने मस्त अशी झणझणीत ही भाजी बनवून रेडी होती. या पद्धतीने केली. तर आता भाजी बनवून घेतलेली आहे. मला मुलांचे टिफिन पटकन द्यायचे, आता उशीर होत होता, त्यामुळे मी आता चपात्या बनवायला घेतलेल्या आहे लगेच. तर इथे मी पहिली चपाती जी ती बेलासाठी बनवून घेत असते नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर मुलांसाठी जे ते मुलांना टिफिनला पराठे बनवून घेणार आहे. बस मुलांना जे ते 2-3 पराठे बनवून घेईल टिफिनसाठी आणि त्यांचे टिफिन पॅक करून त्यांना अगोदर स्कूलसाठी काढून देईल आणि त्यानंतर माझे पुढचे कामं जे ते चालू राहतात. तर या पद्धतीने मी माझे सकाळचे कामं जे ते हँडल करत असते आणि अजून जे ते पुढच्या चपात्यासुद्धा मी बनवून घेणार आहे. चपात्या एक 5-6 चपात्या वाढवा होत्या आणि त्यानंतर 2 किंवा 3 मी ज्वारीच्या भाकरी करत असते. तर ज्वारीच्या भाकरीही करून घेते आणि त्यानंतर आता आपण पुढे म्हणजे पुढचा व्लॉग बघूया. तर या पद्धतीने माझं सकाळचं नियोजन असतं. तर आता मी पूर्ण चपात्या बनवून घेतलेल्या आहे आणि ज्वारीच्या भाकरीसुद्धा बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. नमस्कार मैत्रिणींनो, तर आता वाजलेले 12 आणि 12 वाजेपर्यंत माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि माझं एक पार्सल आलेलं होतं. तर किचन थोडंसं ऑर्गनाईज करण्याचा विचार करतेय. असं ऑर्गनाईज करणार आहे ना की जेणेकरून आता पुढच्या दिवाळीला मला ऑर्गनाईज वगैरे करण्याची गरज पडणार नाही किंवा कुठलेही ऑर्गनायझर मागवण्याची गरज पडणार नाही. ह्या हिशोबाने मी आता ऑर्गनायझेशनला घेत आहे. त्याचबरोबर आता आमचं जे विटाळ आहे तो संपणार आहे, तर मग म्हटलं थोडीफार आपण क्लिनिंगही करून घेऊ आणि आपलं ऑर्गनायझेशन सुद्धा होईल. तर एक 2-3 वस्तू आलेल्या आहे, त्या मी ओपन करून बघितलेल्या आहे. त्या मी जेव्हा ऑर्गनाईज करायला घेईल ना त्यावेळेला तुमच्यासोबत शेअर करेल. आणि का कोणास ठाऊक रोज ना शब्द जे ते आमच्याकडे तोत्री वळणं म्हणतात, तर तसं होतंय. का होतंय काय माहिती, तर असं होते. सो मी ज्या वेळेला ऑर्गनाईज करायला घेईल ना त्यावेळेलाच ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवील. आता हे प्रोडक्टचे ते शॉर्ट व्हिडिओ मी याचा शेअर केलेला म्हणजे शूट केलेला आहे. मी शॉर्ट व्हिडिओ का शूट करत असते त्याचे 2 फायदे. एक तर म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण माझा रेडी होतो ब्लॉग मध्ये म्हणजे टाकण्यासाठी चॅनलवरती, जेणेकरून कुणाला जर घ्यायचं असेल तर रिव्ह्यू होतो आणि प्रोडक्ट कसं आहे काय आहे व्हिडिओ मध्ये बघून आपल्याला बरीचशी आयडिया येते. मग आपण हे ऑनलाईन परचेस करायचं की नाही हे कळतं आपल्याला. त्याचबरोबर दुसरं म्हणजे ज्या वेळेला आपण ऑनलाईन कुठलंही प्रोडक्ट जे ते ओपन करतो ना त्यावेळेला त्याची एक व्हिडिओ आपल्याकडे असून देणं खूप गरजेचं असतं. तर ती एक व्हिडिओ असली म्हणजे आपल्याला ज्या वेळेला प्रोडक्ट काही डॅमेज वगैरे येत आहे ना तर आपण त्याची जे ते हे कंप्लेंट करू शकतो आणि ती व्हिडिओ दाखवून त्यांना सांगू शकतो की मी व्हिडिओ काढलेली होती आणि हे मूळचं प्रोडक्ट जे ते तुमचं डॅमेज होतं, मला हे रिटर्न पाहिजे किंवा याचे पैसे पुन्हा पाहिजे, मला नाही घ्यायचे असं आपण सांगू शकतो. त्याकरता म्हणजे 2 माझे रिझन आहे हे याचं अनबॉक्सिंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरही होईल आणि माझ्याकडे एक पुरावा राहील की मी हे ओपन करतानाच हे डॅमेज होतं किंवा चांगलं आलं तर आपल्याला चांगलं सांगता येतं. आणि मला माझ्या मैत्रिणींनाही सांगता येतं की ऑनलाईन शॉपिंग आपल्याला एक माझ्या मते तरी 100त 90% बरोबर येतं. एक 10% चुकतं तर त्याला आपण त्यासाठी परफेक्ट जे ते त्याला किती रिव्ह्यू दिलेले काय ते बघूनच आपण ते प्रोडक्ट जे ते परचेस करायचं. त्याचे इमेजेस दिलेले असतात त्या चेक करायच्या. आणि मी बऱ्यापैकी असे प्रोडक्ट घेते ना ज्या प्रोडक्टला कमीत कमी 70 ते 80च्या पुढे व्ह्यूज असतात आणि म्हणजे रिव्ह्यू दिलेले असतात आणि त्याचे फोटोज वगैरे टाकलेले असतात. तर त्यामुळे मी ते प्रोडक्ट जे ते परचेस करत असते आणि खूप शोधाशोध चालू असते माझी. एक वस्तू घेण्यासाठी मी कमीत कमी 1-2 महिने अगोदर त्याच्यावर बघत राहते ही घ्यायची का ती घ्यायची कारण मग ते जे ते घेत असते. तर हे मी 3 कंटेनर जे ते फ्रीज मध्ये यूज करणार आहे. या पद्धतीने हे कंटेनर आहे, छान क्वालिटी आहे आणि स्ट्रॉंग आहे, छान असे स्ट्रॉंग आहे हे कंटेनर. मी पहिले घेतलेले माझे कंटेनर ना प्लास्टिकचेच आहे. ते माझ्यामध्ये 3-4 वर्षापूर्वी मी घेतलेले होते. 3-4 वर्ष पण नाही, कोरोनाच्या आधी घेतलेले होते. तर कोरोनाच्या अगोदर घेतलेले होते. आता ते ना तुटून राहिले म्हणजे क्रॅक जाते फक्त, त्यांना तुटत वगैरे असं बाकी दुसरं काही नाही, क्रॅक गेलेले. तर त्यामुळे ना भाज्या जे त्या ठेवल्या ना तर त्या खराब होत्या, हवा लागते त्यामुळे. तर त्यामुळे मग मी हे छोटे कंटेनर घेतले. ही घेण्यामागं माझं कारण सांगते. हे बघा
हे काय लय मोठं आहे असं नाही, अगदी आपले 4-5 काय सांगू आता, पूर्ण हात असं जाऊन बसेल एवढा हा याचं साईज आहे. तर हे कंटेनर घेतलेले. किचन काउंटर टॉप ना मला पूर्ण रिकामा छान वाटतं, मस्त असं पूर्ण असं त्याच्यावर राहाडा करून ठेवलेला नाही आवडत, मोकळा असं छान वाटतं ना. तर किचन काउंटर टॉपवर मला चहा, कॉफी, साखर, ब्राऊन शुगर, गूळ ह्या गोष्टी नाही लागतात आणि त्यांना मला पुल आउट ट्रॉली मध्ये ठेवायला लागतं. तर ती पुल आउट ट्रॉली जी ना ती 17 वेळेस मागे कर पुढे कर मागे कर पुढे कर, आणि त्यानंतर त्यामध्ये छोट्या छोट्या बरण्या राहतात ना, तर ते नाही मला एवढं कन्व्हिनियंट वाटत. त्यामुळे मग मी हे ना काउंटर टॉपवरच ठेवणार आहे आणि हे एकावर एक असे आपण टॅकल करून ठेवू शकतो. स्क्वेअर शेप जे बॉक्स असतात ना त्यांची हीच खासियत असते, ही खूबी असते की आपण ना हे एकावर एक ठेवू शकतो. तसं गोल जर आपण घेतले ना राऊंड शेप मधले तर ते ना जागाही खूप घेतात आणि एकावर एक असे व्यवस्थित ठेवलेही जात नाही. तर हे छान असे एकावर एक ठेवले जातात. त्यामुळे मला हे 3 कंटेनर तर ब्राऊन शुगर आणि गूळ याच्यासाठी लागते, साधी साखर, चहापत्ती याच्यासाठी लागते, आणि यामध्ये कॉफीचे पाऊच आणि एका साईडला ते मीठ ठेवणार आहे किंवा मग अजून काहीतरी. पण मीठ आणि सफेद मीठ आणि सैंधव मीठ असताना ते ठेवण्यासाठी एक बॉक्स हा मी फिक्स करणार आहे, एक चहा साखर साठी फिक्स करणार आहे आणि एक जो तो ब्राऊन शुगर आणि गूळ याच्यासाठी फिक्स करणार आहे. तर असे हे 3 कंटेनर मी काउंटर टॉपवर ठेवण्यासाठी घेतलेले आणि 3 हे ते फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी घेतलेले. तर एका कंटेनर मध्ये आलं जे ते छिलून ठेवायचं त्यासाठी घेतलेले, एका कंटेनर मध्ये लसूण छिलून ठेवायचा, एका कंटेनर मध्ये लिंबू आणि एका कंटेनर मध्ये कढीपत्ता वगैरे जे असतं ना ते ठेवायचं, आणि चीजचे छोटे छोटे पाऊच असताना ते ठेवण्यासाठी हे एक कंटेनर, आणि सॉसची पॅकेट असताना ते ठेवण्यासाठी हे एक कंटेनर. तर जागा कमी घेतं आणि आपल्याला एक माहिती राहतं की ह्या कंटेनर मध्ये ही वस्तू आपण हाच कंटेनर काढतो आणि युज करतो या पद्धतीने. तर हे कंटेनर मी घेतले होते. तर हे कशी युज कराल, कुठे युज करणार तेही मी तुम्हाला सांगितलं आता, आणि यूज केल्यानंतर कसे दिसतात काय ते आपल्या किचन टूर. मला जवळजवळ 7-8 कमेंट आले की ताई तुमचं किचनची टूर द्या म्हणून. तर मागचे व्हिडिओ आता सध्या तुम्ही पहा आणि एक 4-5 दिवस जाऊन द्या, त्यानंतर आपण छान अशी म्हणजे मी मेकओव्हर केल्यानंतरच किचनची छान अशी किचन टूर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं माझं ह्या वर्षी चुकलंच, कारण मी ना दरवर्षी दिवाळीला किचन टूर जी तुमच्यासोबत शेअर करत असते, पण ह्या वर्षी नाही करू शकले कारण की माझ्या मागं ना घरात कलरचं वगैरे राहाडा चालू होता, त्यामुळे मी बऱ्याचशा काही गोष्टी करू शकले नाही. मी इव्हन फराळ सुद्धा केलेलं नव्हतं दिवाळीला. सो म्हटलं मग आता दिवाळीचाच व्हिडिओ आता आपण अपलोड करूया, अजून थोडेसे चेंजेस करून. माझ्या किचन मध्ये ना तुम्हाला चेंजेस खूप बघायला मिळेल आणि छान छान आयडियाज बघायला मिळेल. आताचं जे किचन आहे ना त्यामध्ये तुम्ही बघितलं ना तर मी शौर्य लहान होता, शौर्य, अनुष्का, तनिष्का हे लहान होते ना, तर त्यावेळेला काय होतं सांभाळायला त्यांना कोणी नसायचं, घरात मी एकटीच असायची. तेव्हा मी युट्यूब वगैरे करत नव्हते आणि मिस्टर जे ते सकाळी 6 वाजता 7 वाजता जर गेले ना संध्याकाळी 10 वाजताच यायचे घरी. तर मग त्यांना सांभाळायला कोणी राहत नव्हतं. तर मग शक्यतो मला ना किचन मध्ये त्यांना ठेवायचं मुलांना आणि तिथंच स्वयंपाक करायचा, आणि म्हणजे त्यांना सांभाळून सगळं आवरायला लागायचं घरातलं काम. तर ते काय करायचे, मुलं लहान असताना ना तिथे काही ठेवलेलं असायचं ना तर ते ओढून घ्यायचे, त्यांच्या अंगावर पडायचं, ते पडायचं, मग भीती वाटायची मुलांना लागण्याची वगैरे. तर मग मी ना त्यावेळेला खूप विचार करून हे ट्रॉलीचं हे एक माझ्या डोक्याने मी काढलेलं होतं की ट्रॉलीमध्ये सगळे भांडे अरेंज करून ठेवायचे. मुलांना ती ट्रॉली ओढल्या जात नाही आणि व्यवस्थित ते भांडे त्यांना दिसतही नाही, ट्रॉलीमध्ये राहताना त्यांना दिसायचं नाही आणि ते व्यवस्थित तसेच राहायचे. मग त्यांना म्हणजे तिथे काही अडचण नाही आली मला त्या ट्रॉली ठेवल्यामुळे. तर ओपन किचन वाल्यांना बरं का, ज्यांचं किचन छान आहे त्या ताईंची तर मजाच आहे काय. तर मी मग असं केलं तर ते मुलं तिथे जायला नाही लागले. आणि आता म्हटलं चला मुलं, आता शौर्य अजून 2 महिन्यांनी पूर्ण 10 वर्षाचा होईल. आता म्हटलं आपल्याला किचन मध्ये थोडीशी चेंजेस करायला चालेल. तर मी ऑर्गनायझर मागवलेले, ते एकावर एक आपण पॅन ठेवू शकतो ते वाले. त्यानंतर बरेचसे असे ऑर्गनायझर मागवलेले, 1-2-3 आलेले, 2-3 अजून यायचे, हे एक आलं. तर ते आल्यानंतर आणि त्यानंतर किचनचं जे आतलं हे असतं ना सरफेस, जिथे आपण ते ट्रॉले वगैरे ठेवलेले असतात, तर मधला जो कडप्पा आहे ना त्याला मी पेपर वगैरे लावणार आहे. सेल्फ अडेसिव्ह पेपर असतो ना तो लावणार आहे. आपल्या रॅक आहे ना त्यांनाही लावणार आहे. तर ते लावताना शेअर करेल किंवा मग ते काम आहे ना 2-3 दिवसात थोडीशी युट्यूब
ला थांबवून म्हणजे युट्यूबची सुट्टी घेऊन आणि अगोदर हे कामं करून घेईल आणि मग ती व्हिडिओज डायरेक्टली तुमच्यासोबत शेअर करेल. तर आपले व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती. आणि नेहमी मी प्रयत्न करत असते की कंटेंट काहीतरी वेगळं आणि माहितीपूर्ण असं कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, की म्हणजे असं काहीतरी आपलंच घरगुती काहीतरी लोकांना दाखवायचं, असं नाही की आपण जे दाखवतोय त्यातनं आपल्याकडनं काहीतरी लोकांना चांगला मेसेज जाईल किंवा चांगली काही माहिती मिळेल. हे माझं खरा प्रयत्न असतो व्हिडिओमध्ये, नवनवीन व्हिडिओ जे ते बनवण्यामागे. तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब सुद्धा करा, आपल्या ताईला सपोर्ट करा. आपल्या चॅनलचे आता सध्या व्ह्यू कमी येत आहे, तर शेअर करा आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये आणि सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर व्हिडिओची नोटिफिकेशन जी ती तुम्हाला येईल. तर आता आपण आलेलो व्हिडिओच्या एंड वरती. तर आता मी व्हिडिओ एंड करणार आहे आणि 12च वाजलेले अजून. मी व्हिडिओ पण पब्लिश केलेला आहे तुमच्यासोबत, तो व्हिडिओही तुम्ही बघितला नसेल तर बघा आणि कसा वाटला तुम्हाला तो व्हिडिओ कमेंट करून त्या व्हिडिओच्या खाली किंवा ह्या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्ही सांगितलं तरी चालेल. तर आता मी इथे ह्या व्हिडिओचाही एंड करणार आहे. मला आता केसांना आहे ना बघा इथे टचअप करायचे, जास्त पूर्ण केस माझे व्हाईट नाही झालेले, फक्त खालचे जे केस आहे ना एवढे पुढचेच तेच माझे ते अशी ग्रेइश होता, तर त्यामुळे मला त्यांना आता टचअप करायचे. त्यानंतर किचन मधली ना जी मोठी भांड्याची जाळी असते ना ती क्लीन करायची. आपण सगळे भांडे क्लीन करतो, किचन क्लीन करतो, पण आपलं ना सगळ्यात जास्त लक्ष जे ते आपलं जो चॉपिंग बोर्ड असतो ना त्याच्याकडे जात नाही आणि किचन मधली जी भांडे घासायची जाळी असते ना तिच्याकडे जात नाही. तर मी ती जाळी सुद्धा महिन्यातून 2 महिन्यातून जशी मला खराब वाटते त्या पद्धतीने मी क्लीन करत असते. तर ती क्लीन करायची, ती क्लीन करेल, केसांना टचअप करेल आणि त्यानंतर आज गुरुवार आहे बाजार करेल आणि सगळं नीट व्यवस्थित लावून घेईल. आणि किचन मध्ये म्हणजे फ्रीज सुद्धा मी कसं ऑर्गनाइज केलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.